नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा आणि काव्या यांनी आता ठरवलेलं असतं. यांचं मिशन जे आहे की आपण आपल्या पार्टनरला आता पुन्हा एकदा प्रेमात पाडायचं, त्यांना प्रेमाने जिंकायचं. तेव्हा जीवा इथे जीवाची बाजी लावून नंदिनीला आपलं करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे काव्या सुद्धा इथे आता संपूर्ण प्रयत्नाने इथे पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते. दोघे इथे आपापल्या पार्टनरला जिंकण्याचा, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा एक सुद्धा आता चान्स सोडत नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता जरा नंदिनी आणि पार सुद्धा भाव खातायत, पण त्यांनी सुद्धा थोडासा भाव खाल्लाच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने खूप छान प्लॅनिंग केलेलं असतं पार्थला म्हणवण्यासाठी. तिने आता एक टेडी ऑर्डर केलेला असतो आणि तो असतो बोका, म्हणजे इथे भोका असतो. ती इथे पार्थला बोका म्हणत असते, देशमुखांचा बोका, आणि म्हणूनच तिने एक बोका ऑर्डर केलेला असतो. तो असतो टेडी. त्याला असा क्यूटसा चष्मा वगैरे घातलेला असतो आणि ती त्याला देशमुखांचा बोका म्हणत असते. ती त्याच्याबरोबर गप्पा मारत असते. पण त्या सगळ्या गोष्टी या पारसाठी असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तो बोका आणल्यानंतर पारच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक वेगळंच आता स्माईल आलेलं असतं पार्थला म्हणवण्यासाठी. काव्याने या बोक्याला आणले हे रम्याला कळलेलं असतं. त्यामुळे रम्या प्रेक्षकांनो इथे आता त्या बोक्याला फाडून टाकते आणि त्याला फाडून टाकत असताना त्या ठिकाणी आलेला असतो पार्थ, आणि पार्थने रंगे हात इथे आता रम्याला पकडलेलं असतं आणि त्याने बघितलेलं असतं की इथे आता काव्याने आणलेला बोका, तो टेडी रम्याने फाडून टाकलेला आहे. तेव्हा ही गोष्ट पार्थला आवडत नाही. तो आता रम्याच्या जोरदार कानाखाली देतो आणि काव याला तिने त्रास दिलेला असतो म्हणून त्याला भयंकर राग येतो. आताच्या आता या रूममधून निघून जायचं आणि पुन्हा इथे पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, असं आता पार्थने रम्याला सांगितलेलं असतं. प्रेक्षकांनो, जेव्हा इथे काव्या फ्रेश होऊन आता बाहेर आलेली असते तेव्हा ती बघते तर काय, तिच्या इथे टेडीचे तुकडे तुकडे झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या रडायला लागते आणि जोरात ओरडते, माननी काकू. तेव्हा ही गोष्ट आता पार्थला आवडत नाही की रम्यामुळे काव्या रडते. तेव्हा इथे तोपर्यंत पार्थने काव यासाठी सेम टू सेम दुसरा टेडी ऑर्डर केलेला असतो आणि तो ऑर्डर केलेला टेडी त्याने खूपच प्रेमाने काव्याला ला दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला तो टेडी दिल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावरती खूप छान असं गोड स्माईल आलेलं असतं. तेव्हा काव्याला कळतं की पार्थ कितीही रागवला असला तरी सुद्धा तो अजूनही माझी केअर करतो, अजूनही माझ्यावरती प्रेम करतो. आणि अशा पद्धतीने इथे आता काव्याला सरप्राईज देत पुन्हा एकदा इथे पार्थने रम्याला तोंडावरती पाडलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्य आणि जीवा प्रयत्न करतायत. जीवाने सुद्धा ठरवले की नंदिनीला आता प्रेमाने जिंकायचं. त्यासाठी त्याने इथे एक रिक्षा आणली. तो रिक्षामध्ये राहणार आहे आणि तिथूनच तो नंदिनीला इम्प्रेस करणार आहे. तर इथे आता जो काही त्या ठिकाणी बबलू आलाय, म्हणजे तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलाय, तो सुद्धा इथे गुड्डू आता याच्या जीवाच्याच बाजूने झालाय. तेव्हा जीवाने इथे एक आता ब्लॉग तयार केलेला असतो. त्याच्यामध्ये जीवा म्हणत असतो की प्लीज सगळ्यांनी ऐका का, मी इथे माझ्या चकाचक बाईला, माझ्या नंदिनीला मी कन्व्हिन्स करायला आलोय. तिला मी माझ्या प्रेमाची कबुली कधीच दिलेली आहे आणि आता मी तिला प्रेमाने जिंकायला आलोय. तेव्हा इथे जोपर्यंत नंदिनीला मी कन्व्हिन्स करत नाही, तिला माझ्याबरोबर देशमुखांच्या म्हणजे आमच्या घरी घेऊन जात नाही, तोपर्यंत प्लीज तुम्ही सगळेजण माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मला सपोर्ट करा की माझी नंदिनी मला परत भेटली पाहिजे. माझ्यावरील प्रेम तिने कबूल केलं पाहिजे, असं आता जीवा म्हणत असतो. तो ब्लॉगिंग आता सुरू करतो, ते सुद्धा नंदिनीच्या घराच्या बाहेरूनच. तेव्हा प्रेक्षकांनो, हा आता त्याचा व्हिडिओ, त्याचा हा ब्लॉग सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असतो. सगळेजण बघत असतात की जीवा आपल्या नंदिनीला पटवण्यासाठी
किंवा तिला कन्व्हिन्स करण्यासाठी किती प्रयत्न करतोय देशमुखांच्या घरी सुद्धा पार्थ, त्याचबरोबर पिहू, काव्या, नंदिनी, रम्या सगळे बघत असतात. वसू सुद्धा बघते. तेव्हा इथे जीवाचे एफर्ट्स आता सगळ्यांना दिसत असतात. तेव्हा काव्या आणि मानिनी तो व्हिडिओ बघतात आणि खूपच जास्त खुश होतात. तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते, जीवा हे काय करताय तुम्ही? तेव्हा जीवाम म्हणतो, काय करतोय काय, मी तेच करतोय जे मला करायला. हो बघा बघा सगळ्यांनी बघा, ही आहे माझी नंदिनी, माझी बायको, माझी डार्लिंग. हिच्यासाठी मी इथे या रिक्षामध्ये राहणार आहे, एकदम फिल्मी स्टाईलमध्ये. मी माझ्या नंदिनीला कन्व्हिन्स करणार आहे. माझ्या चकाचक बाईला मी माझ्या बरोबरच घेऊन जाणार आहे. काय मित्रांनो, बरोबर ना? त्यासाठी तुमच्या या भावाला तुम्ही सपोर्ट करा आणि नंदिनीला सुद्धा सांगा की लवकरात लवकर जीवाला माफ करून त्याच्याबरोबर आपल्या घरी जा म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी ही आता खरंतर खुश असते, पण जीवाला दाखवत असते की तिला राग आलाय. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या इथे मान्नीला म्हणत असते, बघताय ना मान्नी काकुतेव. हा इथे आता काव्या पुन्हा एकदा आई म्हणायला सुरुवात करते. ती म्हणते, आई तिकडे जीवानंद नंदिनी ताईला कन्व्हिन्स करण्यासाठी खूप छान प्रयत्न करतोय, म्हणजे आता जीवाला नंदिनी ताई मिळेल आणि मला माझा बोका मिळेल, हो की नाही? पार देशमुख आता लवकरच माझे होतील. तेव्हा प्रेक्षकांनो मान्नी काकू म्हणतात, असंच होणार आहे. तेव्हा त्या दोघींमधलं प्रेम बघून इथे पार्थ आता मनामध्ये सुखावलेला असतो. तेव्हा पार्थ तो व्हिडिओ बघतो. त्याला कळलेलं असतं की जीवा आणि काव्या हे दोघेही आता मनातून एकमेकांना विसरलेले आहेत. ते आता कधीच मोहन झालेत. म्हणूनच इथे जीवा नंदिनीसाठी प्रयत्न करतोय आणि काव्या माझ्यासाठी. तेव्हा इथे पार्थ आता मनामध्ये स्वतःलाच म्हणतो की काव्याला एक चान्स तर दिलाच पाहिजे. त्यांनी एवढा मोठा काही गुन्हा केलेला नाहीये. त्यांनी जे काही केलं कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी केलं, तेव्हा त्यांना गुन्हेगार ठरवणं हे चुकीचं आहे, असं आता पार्थला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रम्याने जो बोका आणलेला असतो तो ती आता बाजूला पकडूनच झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो त्याला आता बेडवरती छान पद्धतीने सजवून त्याचा चष्मा वगैरे तसाच लावून काव्या आता फ्रेश व्हायला गेलेली असते. ती आता फ्रेश व्हायला गेल्यानंतर त्या रूममध्ये आलेली असते. रम्या आता तो टेडी बघते. तिला खूप राग आलेला असतो ना. तिला असं वाटतं की अरे वाह, म्हणजे आता या टेडीचा वापर करून ही माझ्या पार्थला माझ्यापासून दूर करणार का? अशी क्यूट हरकते करणार आणि पार्थला पुन्हा एकदा प्रेमात पाडणार. तेव्हा आता या बोक्यालाच मी डिस्ट्रॉय करून टाकते. जसं मी पार्थला या काव्याच्या आयुष्यातून बाजूला काढणार आहे ना, त्याची सुरुवात मी आता या खोट्या बोक्यापासूनच करते. बोका काय? माझ्या पार्थला बोका बोका म्हणतेस तू? तेव्हा प्रेक्षकांनो रम्या आता तो टेडी उचलते. तो बोक्याचा टेडी उचलते आणि मग ती त्याला आता कापायला सुरुवात करते. त्याचा चष्मा काढून तोडून टाकते आणि त्यातला सगळा कापूस ती आता काढून टाकते आणि पूर्ण बोका इथे आता डिस्ट्रॉय केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो रम्या हे सगळं करत असताना पार्थ तिच्या मागे उभा राहून हे सगळं बघत असतो. तेव्हा रम्या सगळा कापूस इकडे तिकडे फेकून देते आणि म्हणते, काव्या तू कितीही प्रयत्न कर, पण पार्थ तुझ्या कधीच होणार नाही. पार्थ फक्त माझा आहे, माझा. आणि ती आता तिथून जाणार. तेवढ्यातच मागे पार्थ उभा राहून तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा इथे पार्थ जोरदार तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, हे सगळं काय रम्या? सांग ना, हे सगळं काय आहे? काय मिळालं तुला हे सगळं करून? त्यांचा टेडी ज्याच्याबरोबर त्या गप्पा मारायच्या तो का तू तोडून टाकलास? पार्थला अजिबात आवडलेलं नसतं की रम्याने काव्याला त्रास दिलेला असतो. कारण तो काय म्हणालेला असतो की काव्या या घरामध्ये कोणी तुम्हाला काही बोललेलं, तुम्हाला टॉट मारलेले मला नाही आवडणार. आणि तसंच प्रेक्षकांनो झालेलं असतं. रम्याने इथे आता बोक्याचा टेडी फाडून टाकल्यानंतर इथे आता पार्थ भयंकर चिडलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ तू प्लीज तिला सांगू नकोस. तेव्हा पार्थ म्हणतो, तू जे काही वागलीस ना रम्या ते सांगण्यासारखंच आहे.
मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू जे काही वागलीस ते कळलं. तुला काय मिळालं? तुला हे सगळं करून, तो एक टेळी फाडून, तुला काय मिळालं? समाधान मिळालं. तुला दुसऱ्याला त्रासात बघून तुला समाधान मिळतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आणि अजून एक गोष्ट, पार्थ कधीच तुझा होणार नाहीये. पार्थ तुझा ना कधी होताना कधी तुझा होणार, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा त्यांना जे काही प्रयत्न करायचे त्यांना करू देत. तू आमच्या दोघांच्या मध्ये पडू नकोस. तुझं तुला आयुष्य नाहीये का? तू ऑफिसमध्ये जा. तुझा वेळ तू तिथे घालव ना. तुला घरामध्ये इंटरफेअर करायची गरज नाहीये. ते सुद्धा आमच्या दोघांच्या नात्यामध्ये कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या आणि लगेचच तिथून पळून गेलेले असतील. ती म्हणते, पार्थ प्लीज कोणाला सांगू नकोस, आणि तिथून ती त्याला सॉरी म्हणून निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ सुद्धा तिथून आता बाहेर जातो, आणि त्यानंतरला त्याने बाहेर जाऊन लगेचच काव्यासाठी पुन्हा एकदा एक बोका ऑर्डर केलेला असतो. तसाच सेम टू सेम क्यूट बोका त्याने आता पुन्हा ऑर्डर केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या आता जेव्हा बाहेर येते, ती बघते तर काय तिचा बोका इथे रम्याने फाडून तोडून टाकलेला असतो, डिस्ट्रॉय केलेला असतो. तेव्हा काव्या आता जोर जोरात रडायला लागते. मान्नी काकूंना आवाज देते. ती म्हणते, आई लवकर इकडे या. हे बघा, माझ्या बोक्याची कुणी अवस्था अशी केलीये. हे सगळं रम्यानेच केलं असेल. मला माहिती आहे. तिलाच बघवलं नाही ना माझा क्यूट बोका. मला आणि माझ्या बोक्याला एकत्र तीच बघू शकत नाहीये. हे तीच कारस्थान आहे, दुसरं कुणाचंही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता रडत असते. काव्याने रडून रडून आपले डोळे लाल केलेले असतात. तेव्हा इथे पार्थ आता कासावीस झालेला असतो. तो म्हणत असतो की तो बोका नसला म्हणून काय झालं? हा बोका आहे ना. कारण प्रेक्षकांनो, आता पुन्हा दुसरी डिलिव्हरी यायला वेळ लागणार असतो. आणि तेव्हा इथे आता काव्या आपले डोळे सुजून घेत असते. तेव्हा इथे तिला गप्प करण्यासाठी पार्थ आता तिच्या बाजूने बोलत असतो. तो बोका नसला म्हणून काय झालं? डोकं खायला मी आहे ना, माझं डोकं खा. तेव्हा इथे काव्या त्याच्याकडे बघून हसायला लागते. तेव्हा इथे वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हणतात, तसं काहीच इथे आता झालेलं असतं. रम्याने तो बोका डिस्ट्रॉय केलेला असतो, तो टेडी. पण आता पार्थ काव्याबरोबर बोलत असतो. काव्या रडत असते. तिने आपले डोळ्याने नाक लाल करून घेतलेलं असतं. ही गोष्ट आता पार्थला बघवत नाही. त्याला वाईट वाटत असतं, आणि तिने गप्प राहण्यासाठी हे सगळं आता तो बोलत असतो. दुसऱ्याच दिवशी आता दुसरा टेडी आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या रुसून बसलेली असते, रागावून बसलेली असते. ती काही खायला तयार नसते, प्यायला तयार नसते. आणि तेव्हा इथे पार तिला मनवण्याचा प्रयत्न करतच असतो, कुठल्या तरी मार्गाने. आणि जेव्हा इथे हरी येते, तेव्हा तो लगेचच जाऊ राहता तो टेडी घेतो आणि त्यानंतरला काव्याच्या रूममध्ये नेऊन देतो. तेव्हा काव्या इथे बघते, ते गिफ्ट उघडून बघते, आणि बघते तर काय, सेम आता बोका त्याने ऑर्डर केलेला असतो, आणि त्याच्यावरती बोका सुद्धा लिहिलेला असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, फक्त बोकाच नाही, तर त्याच्याबरोबर एक फिस्कारलेली मांजर सुद्धा त्याने ऑर्डर केलेली असते तिच्यासाठी. कारण बोका आणि फिस्कारलेली मांजर यांनी नेहमी एकत्र राहिलं पाहिजे असं कुठेतरी पार्थला सुद्धा वाटत असतं. तेव्हा इथे बोक्याबरोबर फिस्कारलेली मांजर देऊन आता पार्थने काव्याला सरप्राईज दिलेलं असतं. तेव्हा काव्या इथे रडून रडून जी रुसून बसलेली असते, ती रम्यावरती जी काही रागवलेली असते, ते आता सगळं बाजूला गेलेलं असतं. आणि पार्थमुळे इथे पुन्हा एकदा काव्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. तेव्हा काव्या सगळं काही विसरून जाते, आणि आता इथे लगेचच पार्थला मिठी मारते, आणि ती म्हणते की मला माहिती आहे पार्थ, तुम्ही कितीही माझ्यावरती रागवलात, चिडलात, तरी तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेलं हे अखंड प्रेम कधीही बाजूला होऊ शकणार नाही. तुम्ही कधीच मला रडताना कुळताना बघू शकणार नाही. मला माहिती होतं, जेवढं तुमचं माझ्यावरती अपार प्रेम आहे, तेवढंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे पार्थ. आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी
मी इथे प्रयत्न करायला आले. तुम्ही फक्त एक संधी देऊन बघा आणि जर त्याच्यामध्ये माझं काही चुकलं तर मला बोला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने दिलेलं सरप्राईज हे आता सगळ्यांना खूपच आवडलेलं असतं. जेव्हा ही गोष्ट आता रम्या बघते तेव्हा रम्याला खूपच जास्त राग येतो की इथे पार्थने तिच्यासाठी पुन्हा एकदा बोका ऑर्डर केला, तो टेडी ऑर्डर केला आणि फक्त या वेळेला बोका नाही तर एक मांजर सुद्धा छान असे ऑर्डर केले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्याला त्या गोष्टीचा सुद्धा राग आलेला असतो, ती भयंकर जे झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या आता लहान मुलांसारखी खुश झालेली असते. तेव्हा मालिनी काकू तिच्यासाठी जेवायला आणतात. जेव्हा ती हातामध्ये बोक्याचा टेढी आणि मांजर घेते तेव्हाच ती इथे जेवायला सुरुवात करते. अगदी लहान मुलांसारखी वागत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या आता खाया प्यायला लागलेली असते, आनंदात राहायला लागलेली असते. दोन्ही टेडी कवटाळून बसलेली असते. तेव्हा पार्थला खूप छान वाटतं. तेव्हा तो रम्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, पुन्हा जर तू त्या टेडींना हात लावलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. आता मी काव्याला कसं बसं थांबवले नाही तर ज्या हाताने टेडी फाडलास ना तो हात पिरगाळून ठेवायला काव्याला वेळ लागला नसता, हे तुला पण चांगलंच माहिती आहे. मी तिला थांबवलं म्हणून ती गप्प बसली. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थने सांगितलेलं असतं, यापुढे जर अशी वागलीस ना तर काव्य तुझा हात पिरगाळेल, ती वाट मी बघणार नाही. तुझा हात सुद्धा जागी राहणार नाही. हे मी तुला सांगतोय. जो काही राग असेला तुझ्या बाजूला ठेव काव्यावरती. तो राग सातत्याने काढायची गरज नाहीतर झोपलेलाच असतो आणि त्याला स्वप्न पडतं. जेव्हा त्या 16 डिसेंबरच्या रात्री काव्या म्हटलेली असते, माझ्या आयुष्यामध्ये पार्थ हा मित्र झाला आणि त्याने स्वतःपेक्षा जास्त मला महत्त्व दिलं आणि हे काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घातलं. काव्यार्थ माझं हसणं, रडणं, दुखणं ते सगळं काही आहे. आणि नंदिनीला त्याने प्रपोज केलेलं. इथून पुढे नंदिनीच आता माझ्या जगण्याचा अर्थ आहे. हे सगळं काही जीवा बोलला होता आणि काव्याने सुद्धा पार्थ सोबत पुढील आयुष्य घालण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं काही पार्थला आठवत असतं आणि तेव्हा तो दचकूनच उठतो. आता दचकूनच उठल्यानंतर तो विचार करू लागतो, हे सगळं काय आहे? का असं वाटतंय की काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी नडतंय असं पार्थला वाटत असतं. आणि तेव्हा तो झोपेतून उठल्यानंतर फार विचार करायला लागलेला असतो आणि विचार करत असताना जे काही ते स्केच आहे ते त्या उशीवरती असतं. तेव्हा त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो, हे स्केच नेमकं इथे कसं आहे? नेमका काय संबंध आहे ह्या स्केचच्या इथे येण्याचं कारण? हे स्केच आता तिथे ठेवलं होतं, मग आता हे स्केच इथे कसं आलं? ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे पार्थ बोलत असतो. तेव्हा मोबाईल हातामध्ये घेतो आणि रील्स पाहत असतो आणि रील्स पाहिल्यानंतर जीवा बोललेलं ते सगळं काही तो पाहतो. आत्ताची रील असते ती जी की 21 दिवसांमध्ये नंदिनीला मिळवण्याचं ते चॅलेंज असतं. दुसऱ्या बाजूला इकडे वसू आणि त्यासोबत रम्या डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि रम्या बुद्धिबळाचा खेळ खेळत असते. वसूला फारच झोप येत असते. ती म्हणत असते, अगं रम्या काय करतेस? हे चल, मला झोप येते. तेव्हा रम्या म्हणत असते, आई मला नाही झोप येत, थांब ना जरा. अगं तुला झोप येत नाही ना तर तू मोबाईल घे आणि 4-2 रील्स बघ आणि त्यानंतर तुला झोप येईल. तेव्हा मात्र रम्या म्हणते, नाही, अजिबातच नाही. मी आता मोबाईल हातामध्ये न घेण्याचं प्रण केलं आहे. ह्या 2026 मध्ये हेच कळत नाही, तुमच्या वयाच्या लोकांना झोपेच्या वेळेला झोप का बरं येत नाही? अगं मला झोप येते ना. अगं आई, मी तुला सांगितलं ना, मी आता फोन हातात घेणारच नाही. मी डिजिटल डिटॉक्सवर आहे. म्हणजे मला नाही कळलं म्हणजे काय तर बघ, कमीत कमी दिवसातले 8 तास मी मोबाईल पासून दूर राहणार आहे. म्हणजे मी मोबाईल घेणारच नाही. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, हे शक्य तरी आहे का? काय बोलतेस तू रम्या? हो आई, अगदीच बरोबर बोलते. मी हे सगळं शक्य आहे आणि मी अजिबात मोबाईल हातामध्ये घेणारच नाही. हे सगळं आता इकडे रम्या तिला सांगत असते. आता तर आपण जीवाच्या रील्स बघत होतो, त्यावरून
त्या रील्सवर फेक अकाउंट्सवरून कमेंट करत होतो आणि म्हणते की तू आता डिजिटल डिटॉक्सवर आहेस, तेव्हा रम्या म्हणते, अगं जरा हळू बोल ना, कोणी ऐकलं तर काय होणार आहे, कोण ऐकणार आहे का इथे आजूबाजूला, कोणी सांग ब्र, कोणी ऐकणार नाही. तर आता दुसऱ्या बाजूला पार्थ विचार करू लागतो, कुठे आणि कोणाला उत्तर देणार आहेस. पार्थ, अंधारातून लोक वार करतात, पण अजूनही प्रश्न तोच आहे, त्या 16 डिसेंबरच्या रात्री ते खोटो नेमके कुठून कोणी प्ले केले, ते खोटो पिहू तर हे करणं शक्य नाही, पिहूकडे ते खोटो येणे शक्य नाही. मग या सगळ्या गोष्टी मागे नेमकं आहे तरी कोण आणि त्या कमेंट्स करणाऱ्या व्यक्ती नेमके आहेत तरी कोण. काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टीचा शोध मी लावणारच आता. त्या 16 डिसेंबरचे गुपित शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं पार्थ स्वतःलाच वचन देतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता रम्या चिडचिड करू लागते. ती म्हणत असते, ती काव्या आल्यापासून ना माझी तर झोप खूपच उडाली आहे बघ, वाटलं नव्हतं ग ती परत येईल म्हणून. हे कसं झालं माहिती का, मी तुझा उंट मारला आणि तू तुझा वजीर डायरेक्ट माझ्या राजासमोर आणून ठेवलास. बघ आई, प्लीज काहीतरी कर ना, आणि जो काही काव्या राजाचा वजीर आहे ना, तो माझ्या पार्थ राजापासून दूर कर. एक गोष्ट लक्षात येते का, घरातील सर्वजण, मानिनी, विक्रम, पिहू, आशा, हे सगळेजण पार्थला म्हणवण्याचा निश्चय करतायत, त्याला म्हणवण्यासाठी प्रयत्न करतात, पण पार्थ मात्र कोणाचं काही ऐकायला तयार नाही. तो त्याच्या याच्यावरच, म्हणजेच त्याने जे काही ठरवले त्या सगळ्या गोष्टीवरती तो ठामचा आहे. मला एक गोष्ट सांग, जोपर्यंत पार्थच्या मनामध्ये ते 16 डिसेंबरचं सगळं काही आहे, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. काव्याला त्रास दिलास तर मला त्रास होईल, ही गोष्ट तू आता लक्षात ठेव, असं पार्थने आता रम्याला समजवलेलं असतं. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, रम्याने टेडी फाडलेला असला तरी सुद्धा पार्थने तिच्यासाठी पुन्हा एकदा बोक्याचा टेडी ऑर्डर केलेला असतो आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक फिस्कारलेली मांजर सुद्धा ऑर्डर केलेली असते. आणि त्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावरील हरवलेला हसू पार्थमुळे परत आलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.